भारतीय जनता पक्षाचा काळ आपण आठवा, जनसंघाचा काळ आठवा. अनेक लोकांचा त्याग आहे, तपश्चर्या आहे, बलिदान आहे. उगाच हा पक्ष इथं उठून आला नाही. 40-42 वर्ष गावागावातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बल्हाड्या अशा शक्तीच्या विरोधात लढले. एखाद्या गावात निवडणूक आली, आपला लोकसभेला उमेदवार उभा, एजंट नसायचा. मग एजंट फॉर्म त्या काळात जुने संघाचे लोक तो एजंट फॉर्म नेऊन मारुती रायाच्या हवाली करायचे की बाबा तुम्ही आमचे बूथचे प्रमुख सांभाळा हे गाव. कुठं कार्यकर्ता होता? कार्यकर्त्यांचं जाळं नव्हतं, आमदार नव्हते, खासदार नव्हते. जनसंघाच्या काळात मुंडे साहेब तिकडं परळीमध्ये पडले, पंडितराव दौंड निवडून आले. इकडं विठ्ठलराव अण्णा सपकाळ भोकरदन जाफराबाद मध्ये निवडून आले. त्यावेळेला फार काही मी असेल, रावसाहेब दानवे पाटील असेल आणि काही मोठे नेते नव्हते. त्यावेळेला जनसंघाच्या दिव्यावर विठ्ठलराव अण्णा सपकाळ निवडून आले, हशू अडवाणी निवडून आली आणि सगळीकडे महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. देशात मोठे नेते पडले, 2 खासदार निवडून आले. आपण जनता पक्षात होतो. जनता पक्षाची विचारसरणी आणि आपली हिंदुत्वाची विचारसरणी आणि त्यांची डाव्या विचाराची विचारसरणी. माओवादी आहेत, अतिरेकी आहेत, चुकीचं काम करणारे आहेत, नंबर 2च्या धंदेवाले आहेत, गुन्हेगार आहेत, वोट बँकेचं राजकारण आहे. त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि आपण सरकारमध्ये होतो. आणि त्यावेळेला ठरलं, अटलजी आहेत, अडवाणीजी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत, भैरवसिंग शेखावत आहेत, कुशाभाऊ ठाकरे आहेत, आपले हे सगळे नेते प्रमोदजी महाजन आहेत, गोपीनाथराव मुंडे आहेत. सगळ्यांचे ठरलं की आता घाडगे साहेब आपल्याला या सरकारमधून बाहेर पडायचं, मंत्रीपद सोडायची, आपल्याला देशातलं एकही कार्यालय घ्यायचं नाही, जनता पक्षाचा झेंडा घ्यायचा नाही. एवढी मोठी लाट आलेली होती जनता पक्षाची, एवढे मोठे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते. मात्र भारतीय जनता पक्ष त्या काळामध्ये जनसंघ बाहेर पडला आणि जनसंघानंतर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. आणि त्यावेळेला घाडगे साहेब, मी शाळेत जात होतो, शाळेतल्या पोरांना हाफ चड्डी असायची खाकीची, ती हाफ चड्डी आणि हाफ शर्ट घालून मी त्या कार्यक्रमाला गेलो. गोपीनाथराव मुंडे आहेत, प्रमोदजी महाजन आहेत, अटलजी आहेत, अडवाणीजी आहेत, या नेत्यांची छाप पडली आणि मी ठरवलं की आता भविष्यात आपल्याला या पक्षात काम करायचं. त्यावेळेला काही नव्हतं, आम्ही मोजके काही लोक त्या कार्यक्रमाला गेलो. मोजके लोक म्हणजे कोण? पुंडलिकहरी दानवे होते, रावसाहेबजी दानवे होते, प्रल्हादसिंगजी ठाकूर होते, दिलीपराव तौर होते, मुरलीधर चौधरी होते. आम्ही 5-25 जण गेलो आणि पक्षाची स्थापना झाली. वेगवेगळ्या राज्यातून, देशभरामधून वेगवेगळी बोली भाषा, वेगवेगळं अन्न खाणारे लोक, वेगवेगळ्या घोषणा देणारे लोक, या राज्यातले लोक काय घोषणा देत आहेत, दुसऱ्या राज्याला कळत नव्हतं, दुसऱ्या राज्यातले लोक काय बोलतायत. 16-17 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. आणि तिथं घोषणा काय होती? आपली भारतीय जनता पक्षाची घोषणा होती, कार्यकर्ते, नेते राज्यातून आलेले, ज्यांनी ही 17 लाख लोकांची अवस्था उभी केली होती, ते प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या नियोजनामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना मुंबईमध्ये झाली. आणि तिथं घोषणा होत्या, अगली बारी अटल बिहारी, अगली बारी अटल बिहारी, अटल बिहारी. म्हणजे काय? 2 खासदारांचा पक्ष आणि घोषणा काय होती? पुढचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. आणि तिथं अटलजी अध्यक्ष झाले, नंतरच्या काळात अडवाणीजी झाले, मग हे राष्ट्रीय नेते कोण कोण झाले आपल्याला माहिती आहे. मग महाराष्ट्रातही भाजप वाढण्यासाठी मी आपल्याला सांगितलं, अनेक विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी, किसान मजदूर संघाच्या लोकांनी अक्षरशः आयुष्यात कधी विचार केला
मला खासदारकी पाहिजे, मी जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे, मी पंचायत समिती सदस्य झालो पाहिजे, मला जिल्हा अध्यक्षपद मिळालं पाहिजे. मला काय मिळेल, मला काय मिळणार नाही याची मला चिंता नाही. माझ्या बूथवर मी भाजपचं काम करील, माझं बूथ वाढवील, माझा पक्ष वाढवील, माझ्या तालुक्यात काम करील आणि आमची पुढची पिढी भविष्यातली हे आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल, पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, राज्यपाल होईल, यासाठी अनेकांनी त्या तपश्चर्या बलिदान दिलेलं आहे. त्यांना कधी निवडणूक लढायला मिळली नाही, पण त्यांनी काम केलं. आज परिस्थिती बदलली, अनेक नवीन नवीन लोक पक्षात येतात, आल्यानंतर लगेच त्यांना कधी कधी संधी मिळते, मग आपला कार्यकर्ता व्यतीत होतो. आम्हाला जी संधी मिळायची ती मिळाली नाही, आमची संधी हुकली. आमचं काय, जोपर्यंत तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकामध्ये ही जी जिल्ह्याची केंद्रित सत्ता असते, ही अनेक पदं असतात. जर आपला आमदार झाला, जर आपला खासदार झाला, तर खालच्या ग्रामपंचायतीपासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये आपली माणसं निवडून आली पाहिजेत, पक्ष बलवान झाला पाहिजे, पक्षाला ताकद मिळाली पाहिजे. मी माझ्या पक्षात माझ्या गावातले 100 लोकांनी, मी माझ्या पक्षात प्रत्येक बूथवर 100 मतं वाढवीन, माझं अस्तित्व निर्माण करीन. तुमचं अस्तित्व निर्माण केल्यावर बाहेरून पार्सल घ्यायची गरज नाही, पण तुमचं मोजमाप होईल. उद्या जिल्हा परिषद किती आल्या, तुमच्या पंचायत समित्या किती आल्या, तुमच्या नगरपालिका किती आल्या, मग तुम्ही निवडणूक लढण्यापर्यंत विधानसभेपर्यंत जाऊ शकता का, तुम्ही जिंकू शकता का, तुम्ही तुमची ताकद विधानसभेत जाण्यासारखी आहे का, हे अस्तित्व निर्माण करावं लागेल. आणि अस्तित्व एकदा का निर्माण झालं तर पुढचे 5-25 वर्ष तुम्हाला कोणी धक्का लावत नाही. आणि तुमचा एक माणूस एखाद्या पदावर गेला तर पुढचे 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो, जर लिहिलं असेल तर प्रत्येकाच्या मनोभावना किंवा आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अनेक लोक या पक्षामध्ये, कल्याण सिंग आहेत, पक्ष सोडून गेले, जाग्यावर आले, दुसरीकडे काही नाही. जयसिंगराव गायकवाड केंद्रात मंत्री, राज्यात मंत्री, आमदार, खासदार पक्षानं दिलं, पण मला काहीच भेटलं नाही म्हणून ते पक्ष सोडून गेले. मी त्यांचे जाऊन पाया पडलो, जाऊ नका, काही दिवस थांबा, तुमचं मुंडे साहेबांचं थोडं फाटलं असेल, पण त्यांनी तुम्हाला सगळं काही दिलंय. सूर्यभाई वाढण्यांना केंद्रात मंत्री करायचं का जयसिंगरावांना करायचं, तर जयसिंगरावला केलं ज्युनियरला. त्याच्यामुळं पक्षात मला विचारत नाहीये, ह्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाहीये, त्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. नाही दिलं तर नाही दिलं, नाही दिलं तर नाही दिलं. दाईच्या जवळ बाळापण करायचं नसतं. आपण समर्थ व्हा, आपण ताकदवान व्हा, आपलं नेतृत्व गावात तयार करा, आपल्या सर्कलमध्ये आपलं नेतृत्व तयार करा, आपल्या तालुक्यात नेतृत्व आपलं तयार करा. आणि आता काही राहिलंय का, काही राहिलंय का? गेली 10 वर्ष माझं आणि रावसाहेब पाटलाचं काही घेण्यात भांडण नव्हतं. राग होता जिल्हा परिषद ताब्यातून गेली. ते बी जिल्हा परिषद सदस्य असताना आपल्याला तिथं पद मिळालं नाही, आपली जिल्हा परिषद येऊ शकली नाही. केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, 13 लोक राष्ट्रवादीची, राजेश टोपेची उपाध्यक्ष झाला त्यांचा, शिवसेनेचे 13 लोक अध्यक्ष झाला त्यांचा. आम्ही दोघं एक ताकदीने असतो तर जिल्हा परिषद जात नव्हती. ह्या भावना होत्या. त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा अध्यक्ष करायचा असतो, मला माझ्या मतदारसंघाचा करायचा असतो. आता ती लढाई आम्ही दोघांनी मिळून संपली, गाजन संपलं. नारायण कुचे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, रावसाहेब दानवे आहेत, मी आहे, आणि आम्ही वर वागायला तसं खाली पहा. महाराज, अंकुश बोबडे, सर्जेराव दादा, घाडगे साहेब, तुमचं नामचं, रावसाहेबांचं नामचं जसं होतं तसं तुमचंही सुरू झालं, गावागावात झालं. आता एका दोरीत आलं, आलं का नाही?
आपल्याला ताकदीनं लढायचं आहे. खूप कल्याणकारी योजना केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत. कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये सगळ्या योजना आपल्या समोर मांडल्या असतील. आजही या शिबिरामध्ये विकासाच्या योजनेवर चर्चा झालेली आहे. विकासाच्या योजना तुम्हाला सगळ्या माहिती आहेत, पण त्याची अंमलबजावणी करायला आमदार नाही लागत, त्याची अंमलबजावणी करायला खासदार नाही लागत, त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करू शकतो. मी परभणीला समाधान शिबिर घेतलो. खासदार पंडू जाधवनं सांगितलं, त्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये मुख्यमंत्री नसताना बोलला की भाजप 10 किलोमीटरवर. जगाच्या कल्याणात संतांची विभूती द्यावे माझ्या हाती संत जग. या म्हणीप्रमाणे अभंगाप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात देशभरामध्ये सगळ्या राज्यात, मी मलेशियाला गेलो, हाँगकाँगला गेलो, बीजिंगला गेलो, मंत्री असताना मी रावणाच्या श्रीलंकेत गेलो वॉटरगेट पाहायला. आता जे इस्रायलचे युद्ध चालू आहे इराण सोबत, मी इस्रायलला गेलो, तिथलची वॉटरगेट पाहिली. आपल्याकडे एक दिवस जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस वर्षभर पडतो इस्रायल, पण 20 वर्षे टँकर लागत नाही. मराठवाड्यात आपल्याला 4000 टँकरनं पाणी द्यावं लागलं दुष्काळ पडला, रेल्वेनं पाणी द्यावं लागलं लातूर. कितीतरी वर्ष, 25 वर्ष मुख्यमंत्री लातूरचा, प्यायला पाणी नाही, जनावर मरत होती, पशु पक्षी तडफडत होती, आपल्या सरकारनं पाणी दिलं. त्याच्यामुळं देशातल्या रस्त्याचं चित्र बदललंय. मी या देशाचे नाव सांगितले तुम्हाला, या देशाचे नाव सांगितले. हे देश महासत्ता का झाले? तिथालच्या सरकारनं हायवे, नॅशनल हायवे रस्ते केले, तिथालच्या सरकारनं वीज निर्माण केली, सोलार लावली, शेतकऱ्याला मुबलक वीज दिली, शेतकऱ्याला पाणी दिलं आणि शेतकरी बलशाली झाला, म्हणून ते राष्ट्रपती झाले. आणि आपल्या देशाची प्रतिभा काय केली होती? पंडित नेहरू पासून पहा, स्वर्गीय इंदिरा गांधी पासून पहा, मनमोहन सिंगापर्यंत या देशाचा प्रधानमंत्री प्रगत राष्ट्रात गेला तर लोक म्हणायचे तिथचे भारताचा इंटरनॅशनल भिकारी आला. ही भारताची प्रतिमा केली होती या लोकांनी. लूट, भ्रष्टाचार, चोऱ्या, काळा बाजार, आणि हा देश रसातळाला गेलो. अटलजी पंतप्रधान झाले, चित्र बदलायला लागलं. या देशावर पाकिस्तानचे हल्ले व्हायचे, चीनचे हल्ले व्हायचे, लोकसभेवर हल्ले व्हायचे. या देशातल्या न्याय मंदिर आहेत, लोकसभा, विधानसभा, मुंबई सारख्या शहरामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. अटलजीच्या नेतृत्वामध्ये या देशाला बलशाली करण्याचं काम, अणुबॉम्ब बनवण्याचं काम अब्दुल कलाम, आपले माजी राष्ट्रपती, यांच्या माध्यमातून माजी पंतप्रधान भारतरत्न अटलजी, भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून या देशाला अणुचाचण्या घेतल्या, अणुबॉम्ब बनवले. आणि अटलजीच्या कृपेमुळे, अब्दुल कलामजीच्या कृपेमुळे आज हा देश सुरक्षित आहे. कोणा जगातल्या देशाची हिंमत नाही या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहिजे.